नमस्कार मित्रहो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत फोर्ड फिगो एस्पायर. या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे. लोवाटो EXR ब्लू हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेले आहे. या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे गॅस फिलिंग वॉल. इथून आपण गॅस फिल करू शकतो. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्यूसर. हा आहे लोवाटोचा मॅप सेन्सर. इथे फिटमेंट केलेले आहे आपण लोवाटोची इंजेक्टर रेल. 4 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे लोवाटोचा EXR ब्लू 32 पिन ECU. हा आहे याचा कॅलिब्रेशन पोर्ट. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी आपण बसवलेला आहे चेंज ओव्हर स्विच. गाडी आपण पेट्रोलवरती स्टार्ट केलेली आहे. 10 ते 15 सेकंद गाडी पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी आपण पाहू शकता CNG वरती शिफ्ट झालेली आहे. गाडीचा AC आपण चालू करणार आहोत. गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन आहे का तेही आपण चेक करणार आहोत. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी ही. या गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे. या गाडीमध्ये आपण जो सिलेंडर फिटमेंट केलेला आहे तो आहे 65 लिटर सिलेंडर 14 किलो. या सिलेंडरमध्ये फुल प्रेशरला 9 ते 9.5 किलो गॅस फिलिंग होऊ शकतो. तर ही आहे सिलेंडरची फिटमेंट. बूट स्पेसही या गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहतो. हा आहे सिलेंडरचा टँक वॉल. सिलेंडर वॉल याच्यामध्ये आपण इमर्जन्सीमध्ये गॅस आपल्याला जर बंद करायचा असेल तर या पद्धतीमध्ये आपण बंद करू शकतो. हा गाडीचा गॅस सप्लाय जो आहे तो सिलेंडरमधला तो बंद झालेला आहे. चालू करण्यासाठी आपण अँटी क्लॉकवाईज जर फिरवला तर हा चालू होतो. तर ही होती आपली फोर्ड फिगो एस्पायरची लोवाटो किटची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.